कोई भी सपना साकार करने के लिए सबसे जरूरी है सही कोच का होना। चुनिए एसजेएस फार्मा स्टडी प्लेटफॉर्म को और करें अपने स्टेट सेंट्रल फार्मासिस्ट एग्जाम्स का सपना साकार। डाउनलोड द ऐप नाउ। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके तुम्हा सर्वांचं स्वागत करतो एच जे फार्मा यूट्यूब चॅनलमध्ये, तसेच आपलं जे ॲप्लिकेशन आहे एच जे फार्मा स्टडी प्लॅटफॉर्ममध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्याकडे खूप महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे आणि ती अपडेट म्हणजे आपल्या देशामध्ये एक कंपनी आहे, त्या कंपनीमध्ये 4 कप सिरप बनवले जातात. त्या 4 कप सिरपमुळे गॅम्बिया या देशामध्ये 66 बाळांची काय झालेली आहे, डेथ झालेली आहे. आलं लक्षात? तर ते कोणते कप सिरप आहेत आणि WHO त्यांच्यावर का बरं बॅन केलेले हे आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, त्या जे कप सिरप आहेत, हरियाणाची एक कंपनी आहे, त्या कंपनीचं नाव आहे मेडेन फार्मास्युटिकल म्हणून, मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड म्हणून. तर त्या कंपनीद्वारे 4 कप सिरप बनवले जातात. आलं लक्षात? त्या कप सिरपचे नावसुद्धा आपण बघणार आहोत आणि त्यांच्यामध्ये कोणता असा घटक आहे, कोणता असा केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे, त्यामुळे WHO ते कप सिरप बॅन केलेलं आहे. आलं लक्षात? तर बघूयात आता ही न्यूज नेमकी आहे तरी काय विद्यार्थी मित्रांनो. 5 ऑक्टोबर म्हणजे 2 दिवसा अगोदर ही न्यूज आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. या न्यूजमध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा काय आलं आहे, WHO काय दिलेलं आहे बघा. दिस WHO medical report alert refer to the 4 substandard product identified in the Gambia and reported to WHO in September 2022. Substandard medical product are products that fails to meet their quality standards and specification and are therefore out of specification. आलं लक्षात? म्हणजे असे 4 प्रॉडक्ट आहेत की ते त्यांचे क्वालिटी स्टँडर्ड काय करत नाहीत, मेंटेन करत नाहीत किंवा ते मीट करत नाहीत. फॉर एक्झाम्पल म्हणजे ते क्वालिटी त्यांची व्यवस्थित नाही आहे, म्हणजे क्वालिटीच्या धरून ते बनवलेले नाही आहेत. आलं लक्षात? आता बघा याच्यामध्ये कोणकोणते जे कप सिरप आहेत त्यांचे नाव दिलेले आहेत बघा, आणि ती कोणती कंपनी ते सुद्धा आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा याच्यामध्ये त्या 4 कप सिरपचे नाव दिलेले आहेत बघा. पहिला द 4 प्रॉडक्ट्स आर प्रोमिथाझिन ओरल सोल्युशन. बघा प्रोमिथाझिन ओरल सोल्युशन असंच नाव आहे त्या कप सिरपचं, याच्यावरच दिलेलं आहे. कप सिरपचं जे वरचं रॅपर आहे किंवा वरचा बॉक्स आहे तो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये लगेच आता याच्यामध्येच दाखवतो बघा. ते 4ही कप सिरप तुम्ही बघून घ्या. बघा इथं खाली दिलेले आहेत प्रोमिथाझिन ओरल सोल्युशन, त्यानंतर कोफॅक्स मॅलिन बेबी कप सिरप. काय आहे? कोफॅक्स मॅलिन बेबी कप सिरप. त्यानंतर मॅकॉफ बेबी कप सिरप. आणि त्यानंतरचं जे आहे कप सिरप तर ते आहे मॅग्रिप अँड कोल्ड कप सिरप. इथं 4ही यांचे फोटो मी इथं टाकले, ते फोटो तुम्ही बघून घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो बघा, द स्टार्टेड मॅन्युफॅक्चर ऑफ दिस प्रोडक्ट इज मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड, हरियाणा, इंडिया. म्हणजे ही जी कंपनी आहे हे कुठलची आपल्या इंडियामधली आहे, मेडेन फार्मास्युटिकल नावाची. आलं लक्षात? तर या कप सिरपमुळे गॅम्बियामध्ये 66 जे बाळ आहेत त्यांचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. आता मग हे मृत्यू का बरं झालेला आहे बघा. तर मृत्यू होण्याचं कारण मध्ये यामध्ये केमिकल कॉन्स्टिट्युएंट आहे. ते केमिकल कॉन्स्टिट्युएंट कोणतं बघा. बघा द लॅबोरेटरी अनालिसिस ऑफ द सॅम्पल्स ऑफ ईच ऑफ द 4 प्रॉडक्ट कन्फर्म दॅट they contain unacceptable amount of diethylene glycol as contaminants. To date, these 4 products have been identified in the Gambia but may have been distributed through informal market टू अदर कंट्रीज ऑर रिजन. म्हणजे हे जे आहे गॅम्बियामध्ये तर 66 विद्यार्थ्यांचा मृत्यू झालेला आहे, पण बाकीच्या कंट्रीमध्ये काही कंट्रीमध्ये सुद्धा हे डिस्ट्रीब्यूट केलेले आहे. आलं लक्षात? तर आता विद्यार्थी मित्रांनो, इथिलीन ग्लायकॉल जे आहे तर यामुळे नेमकं होतं तरी काय ते आपल्याला बघायचं आहे. रिस्क काय काय आहेत आणि हे जर कप सिरप 4 कप सिरप ते तुम्ही फोटो आत्ता बघितले, ते बघितले नसतील तर बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो. कोणते हे 4 कप सिरप आहेत जे आपल्या इंडियामध्ये सुद्धा असू शकतात. आणि सर्वांच्या घरामध्ये बाळ तर असतात विद्यार्थी मित्रांनो, आणि आपण काय करतो, OTC काउंटरवर जाऊन, कोणत्याही काउंटरवर जाऊन काय करतो, ओव्हर द काउंटर कोणतेही मेडिसिन परचेस करतो की बाबा बाळाला खोकला आलेला आहे, बाळाला सर्दी झालेली आहे. अशा काय होते, हे जर कप सिरप तुमच्या घरामध्ये असतील तर तुम्ही काय करा, ते फेकून द्या. किंवा WHO जे आहे यांची एक साईट दिलेली आहे, त्यांनी त्याच्यावर म्हणजे इन्फॉर्म सुद्धा तुम्ही करू शकता. बघा इथं रिस्क काय आहे या डायइथिलीन ग्लायकॉलचं. बघा रिस्क काय आहेत. डायइथिलीन ग्लायकॉल अँड इथिलीन ग्लायकॉल आर टॉक्सिक टू द ह्युमन्स वेन कन्झ्युम अँड कॅन प्रूव्ह फेटल. म्हणजे हे जर तुमच्या शरीरामध्ये गेले, माणसाच्या, बाळाचे असो कोणाचे, तर ते काय होऊ शकतात विद्यार्थ्यांच्यामुळे, फेटल म्हणजे तुमचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो. बघा टॉक्सिक इफेक्ट काय आहेत त्याचे, मग सिम्पटम्स काय आहेत बघा. तर ॲबडॉमिनल पेन, म्हणजे बाळानं जर ते घेतलं कप सिरप तर त्याचं पोट वगैरे दुखायला लागेल, त्याला उलटी वगैरे व्हायला लागेल, संडाससुद्धा लागेल. इनॲबिलिटी टू पास द युरिन, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्याला लघवी वगैरे होणार नाही किंवा लघवीमध्ये त्रास होईल विद्यार्थी मित्रांनो. ॲज वेल ॲज हेडॅकसुद्धा होऊ शकतं. अल्टर्ड मेंटल स्टेट, मेंटली तो डिस्टर्ब सुद्धा होऊ शकतो. आणि ॲक्यूट किडनी इंजुरी, हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणजे तुमच्या किडनीवर काय होऊ शकतं, अफेक्ट होऊ शकतो, ज्यांनी
ते कप सिरप कंझ्युम केलेलं आहे, म्हणजे बाळांनी. आलं लक्षात? तर WHOचं असं म्हणणं आहे की कोणाच्याही घरात जर हे कफ सिरप असेल तर ते लगेच तुम्ही अवॉइड करा, बाळाला देऊ नका आणि तुमच्या जे नॅशनल रेग्युलेटर ऑथॉरिटीज आहेत त्यांना कळवा. आलं लक्षात? विद्यार्थी मित्रांनो, त्यांचं एक महत्त्वाचं त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे बघा, इथं त्यांनी एक हे दिलेलं आहे, इफ यू हॅव धिस सबस्टँडर्ड प्रॉडक्ट प्लीज डू नॉट यूज देम. त्यांना काय करू नका, यूज करू नका. तुमच्या घरात असतील तर तसेच ठेवा. इफ यू ऑर समवन यू नो हॅव यूज दिस प्रॉडक्ट ऑर सफर्ड any adverse reaction event after use, you are advised to seek immediate medical advice from the qualified healthcare professional and report the incidents to the national regulatory authority or national pharmacovigilance center. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जर तुमच्या घरामध्ये एखादं बाळ असेल, त्यानं जर हे कप सिरप कंझ्युम केलेलं असेल, तर हे कप सिरप कंझ्युम केलेलं असेल तर त्यांनी लगेच मेडिकल अटेन्शन घ्यायचं, किंवा अटेन्शन घेतल्याच्या नंतर सुद्धा जे नॅशनल रेग्युलेटरी ऑथॉरिटीज आहेत आणि नॅशनल फार्माकोविजिलन्स सेंटर्स आहेत यांना कळवायचं आहे. आलं लक्षात? बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये कंटेंट काय आहे की ज्याच्यामुळे हे बॅन करण्यात आलेलं आहे, की याचं क्वालिटी अश्युरन्समध्ये असं आढळून आलं की याचं म्हणजे प्रमाणापेक्षा जास्त क्वांटिटी त्याच्यामध्ये झालेली आहे. कशाची? तर डायइथिलीन ग्लायकॉल. तुम्हाला प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये हा सुद्धा, डायइथिलीन ग्लायकॉल. आलं लक्षात? आणि इथिलीन ग्लायकॉल. काय? इथिलीन ग्लायकॉल. आलं लक्षात? हे काय? टॉक्सिक आहेत. आता हे कशासाठी त्या सिरपमध्ये यूज केलेले आहेत? बघा विद्यार्थी मित्रांनो, हे आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून यूज केलेलं आहे. काय? आर्टिफिशियल स्वीटनर म्हणून. म्हणजे काय करतं, जे बाळ असतात ते काय करतात, कप सिरप घेत नाहीत. का बरं? कारण की ते कडू असतात किंवा त्यांच्या केमिकल कॉन्स्टिट्यूएंटमध्ये कडवट लागतात, त्यांची चव बिटर असते, म्हणून ते घेत नाहीत. मग त्यांना स्वीट करण्यासाठी त्याच्यामध्ये हे इथिलीन ग्लायकॉल किंवा डायइथिलीन ग्लायकॉल टाकलं जातं. पण हे जर प्रमाणापेक्षा जास्त असलं तर हे काय होऊ शकतं? टॉक्सिक होऊ शकतो. आलं लक्षात? आणि WHO ही जी कंपनी आहे, कंपनीला सध्या म्हणजे कंपनीचे 4 प्रॉडक्ट बॅन केलेले आहेत. हे कशामुळे? इथिलीन ग्लायकॉल आणि डायइथिलीन ग्लायकॉलच्या प्रमाणापेक्षा जास्त त्याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे. आणि कंपनीचं नाव काय आहे? तर मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड. काय? मेडेन फार्मास्युटिकल लिमिटेड. आणि हे 4 कप सिरप जे दिलेले यांचे नाव सुद्धा मी सांगितलेले आहे. ते तुमच्या घरामध्ये असतील तर आत्ताच तुम्ही त्याला काय करा, बाजूला ठेवून द्या किंवा फेकून द्या. आलं लक्षात? जय हिंद, जय महाराष्ट्र.